नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 20 डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणाली आणि लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये सुद्धा कोणताही ऍक्टिव्ह डब्ल्यू नाही. जो डब्ल्यूडी होता तो आता पुढे सरकलाय. सध्या दुसरा एक जो डब्ल्यूडी आहे तो डब्ल्यूडी पाकिस्तान या भागामध्ये आहे. तर येणाऱ्या 24 तासात हा डब्ल्यूडी हळूहळू पुढे सरकत जम्मू काश्मीर, लेह लडाख, गिलगिट बाल्टिस्तान या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी हिमपात म्हणजेच बर्फवृष्टी होण्याची शक्यता अधिक आहे. याचबरोबर अजून एक स्ट्रॉंग डब्ल्यूडी हा अफगाणिस्तानच्या पूर्व बाजूला पश्चिमेला सध्या स्थित आहे. हाही स्ट्रॉंग डब्ल्यूडी लवकरच भारताच्या उत्तर भागामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. याचबरोबर दक्षिण भारताचा जर विचार केला, दक्षिण भारतामध्ये बहुतांश भागात ढगाळ वातावरण आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर उत्तर प्रदेश असेल, तसेच दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागामध्ये आपल्याला धुक्यांची दाट लाट म्हणजे आपण त्याला कोहरा असं बोलत असतो. धुके अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये थंडीचा पारा हा अधिक झालेला पाहायला मिळते. याचबरोबर वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिलं तर राजस्थान या भागामध्ये एक अँटी सायक्लॉन तयार झाला आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राजस्थानमध्ये या ठिकाणी एक अँटी सायक्लॉन बनण्याची दाट शक्यता आहे. तर तसंच अँटी सायक्लॉन या ठिकाणी सुद्धा स्थित झालाय. याचबरोबर 31 किंवा 31 डिसेंबरला तसेच 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला शक्यता असा आहे की राज्याचा काही भाग असेल, याचबरोबर देशभराचा मध्यवर्ती भाग असेल, दक्षिण भाग असेल, या भागात पावसाची दाट शक्यता असण्याची शक्यता आहे. कारण की पावसाचं वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. उत्तर प्रदेश पासून म्हणजे दिल्ली एनसीआर असेल, याचबरोबर दक्षिण भागापर्यंत या ठिकाणी एक ट्रफ रेषा बनण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्या ट्रफ रेषेला अजून काही अवकाश आहे. जवळपास या महिन्याच्या शेवटी पावसाची दाट शक्यता आहे. मात्र राज्यात तो कसा पडेल, कुठे पडेल याची निश्चिती सध्या तर नाही. याचबरोबर राज्याची वाऱ्याची दिशानुसार जर पाहिलं तर उत्तरेकडून जे वार आहे ते उत्तरेकडून वार मध्य प्रदेश मार्गे विदर्भ असेल, विदर्भातून परत एकदा ते मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या भागात जे वार आहे ते प्रवास करत आहेत. त्यामुळे दिवसभर जर पाहिलं, दिवसभर पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्येही जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागतो. जे घाटमात असेल त्या ठिकाणी थंडगार वारे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे थंडीमध्येही प्रचंड वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज मिनिमम टेम्परेचरचा विचार केला तर आज सर्वाधिक कमी तापमान हे करमाळा तालुक्यात जेऊर या ठिकाणी पाहायला मिळालं. जवळपास त्या ठिकाणी थंडी जशी तीव्र लाट होती, जवळपास 5.5 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. याचबरोबर सोलापूरच्याच मोहोळमध्ये जवळपास 7.8 डिग्री सेल्सिअस, सोलापूर शहरामध्ये 12.6 डिग्री सेल्सिअस, धाराशिवमध्ये 8.8 डिग्री सेल्सिअस, तसेच बीडमध्येही तापमानाचा पारा घसरला पाहायला मिळाला, जवळपास 8.5 डिग्री सेल्सिअस, अहिलानगरमध्ये 7.3 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 7.4 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्येही जवळपास 8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर नंदुरबार, धुळ्याचा उत्तर भाग असेल या ठिकाणी जवळपास 11.5 डिग्री सेल्सिअस, जळगावमध्ये 7.5 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 12 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर 10.8 डिग्री सेल्सिअस, अकोला 10.4 डिग्री सेल्सिअस, अमरावती 9.8 डिग्री सेल्सिअस, वर्धा 12.3 डिग्री सेल्सिअस, नागपूर 8.3 डिग्री सेल्सिअस, तसे भंडारा गोंदियाचा उत्तर भाग असेल 8 डिग्री सेल्सिअस, तसे ब्रह्मपुरी 11.2, गडचिरोली 10.6, चंद्रपूर 12.2, अजून नांदेडचा उत्तर भाग असेल किनवट आणि यवतमाळचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी जवळपास 7.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच हिंगोली 11.2 डिग्री सेल्सिअस, लातूर 11 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर सांगलीचा विचार केला, सांगलीमध्ये 12.3 डिग्री सेल्सिअस, तसेच कोल्हापूर 14.4 डिग्री सेल्सिअस, सातारा 10.0 डिग्री सेल्सिअस, तसेच शिरवळ असेल 12.5 डिग्री सेल्सिअस, पुणे शहर शिवाजीनगर 8.3 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर मगरपट्टा 12.7 डिग्री सेल्सिअस, पिंपरी चिंचवड 13.9 डिग्री सेल्सिअस आणि भोरमध्ये 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर कोकणाचा विचार केला, कोकणाचाही काही भागात थंडीची तीव्र लाट पाहायला मिळाली. डहाणूमध्ये 14.8 डिग्री सेल्सिअस, पालघर 11.4 डिग्री सेल्सिअस, मुंबईमध्ये 19 ते 20 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अलिबागमध्ये 19.8 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 21.8 डिग्री सेल्सिअस, तसेच राजापूर, उनी असेल, लांजा असेल, पाचल असेल या ठिकाणी जवळपास 16.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. म्हणजे कोकणामध्येही दरवर्षीपेक्षा जास्त थंडी त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर रत्नागिरी असेल, सावंतवाडी दक्षिण भाग असेल या ठिकाणी जवळपास 18.1 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळेल. गोवा असेल, दक्षिण गोवा असेल.
याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, येणाऱ्या 24 तासामध्ये हे राज्यात तीव्र लाट अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली उत्तर भाग, चंद्रपूर, यवतमाळ तसेच नांदेड या भागामध्ये सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जवळपास 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या ठिकाणी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस. तसेच मराठवाड्याचा संपूर्ण विभाग असेल, याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, याचबरोबर बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीचा भाग असेल, या ठिकाणीही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. विदर्भाचा अकोला, अमरावती, वर्धा असेल, तसेच वाशिम असेल, या ठिकाणी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. बीडचा उत्तरेचा भागाचा विचार केला, या ठिकाणी मात्र 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. करमाळा असेल, करमाळा असेल, जेऊर असेल, या ठिकाणी जवळपास 5.5 ते 6.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याच उत्तर बाकीचा संपूर्ण सोलापूर असेल, सांगलीचा पश्चिम पूर्व भाग असेल, सातारा उत्तर असेल, सातारा पूर्व भाग असेल, याचबरोबर पुणे पूर्व असेल, तसेच नाशिक संपूर्ण जिल्हा, अहिल्यानगर या ठिकाणी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर जळगाव असेल, धुळे, नंदुरबार या तिन्ही खांद्याचे जिल्हे असतील. तसेच घाटमाथ्याचा भाग संपूर्ण असेल आणि सांगली, सातारा या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मात्र पश्चिमचा भाग असेल, सांगलीचा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम, पुणे पश्चिम, याचबरोबर ठाण्याचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. तसेच कोकणाचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी जवळपास 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं. गोवा असेल, तसेच उत्तर गोवा, दक्षिण गोवा, याचबरोबर मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या ठिकाणी 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. मुंबई, सांताक्रूज, तसेच अलिबाग पर्यंत जर पाहिलं, या ठिकाणी ही 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर नक्की करा. धन्यवाद.